करंजीत क्रिकेट स्टारची बाजी. KPL स्पर्धेचे 5वे पर्व गाजले. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत अकोलकर. करंजी तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथे क्रिकेट स्टारच्या वतीने 22 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026 या दरम्यान KPL स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 26 जानेवारी 2026 या दिवशी या स्पर्धांची सांगता झाली. या स्पर्धेतील अंतिम लढत क्रिकेट स्टार करंजी विरुद्ध चिचोंडी सुपर किंग्स यांच्यात झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्रिकेट स्टारचा स्टार खेळाडू रोहित अकोलकर यांच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर क्रिकेट स्टार संघाने 8 षटकात 2 बाद 121 अशी धावसंख्या उभारली. रोहित अकोलकर याने 21 चेंडूमध्ये 78 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करत असताना चिचोंडी सुपर किंग संघाचा रमेश मोरे, प्रशांत टाकरे, विवेक मोरे यांच्या भेदक गोलंदाजी समोर टिकाव लागला नाही. त्यांचा डाव 10 बाद 56 धावांमध्येच गुंडाळला गेला. 66 धावांनी क्रिकेट स्टार संघाने चिचोंडी सुपर किंग संघाचा पराभव करत या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. श्री नितीन खांदवे युवा उद्योजक यांनी ठेवलेले 11,000 रुपयांचे पारितोषिक क्रिकेट स्टार संघाने. श्री आबासाहेब अकोलकर मित्रमंडळ करंजी, श्री प्रशांत अकोलकर व श्री दादासाहेब अकोलकर यांनी ठेवलेले 7,000 रुपयाचे पारितोषिक चिचोंडी सुपर किंग्स. तर स्वर्गीय अनिल भाकरे यांच्या स्मरणार्थ चिरंजीव राजवीर अनिल भाकरे यांनी ठेवलेले तृतीय क्रमांकाचे 5,000 रुपयांचे पारितोषिक बंजारा वॉरियर संघाने पटकावले. श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड व अरिहंत कलेक्शन भोसे रोड करंजी यांचे विशेष सहकार्य या स्पर्धेच्या आयोजनासाठी लाभले. सोशल मीडियाच्या काळात मैदानी खेळांनाही महत्त्व द्यावे या हेतूने क्रिकेट स्टार परिवाराने या स्पर्धांच्या 5व्या पर्वाचं आयोजन केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामने पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पडल्या. सर्वच खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. क्रिकेट स्टार अ, क्रिकेट स्टार ब, बंजारा वॉरियर्स, भोसे वॉरियर्स, सुपर किंग्स, जगदंबा वॉरियर्स, गव्हाणे बाबा वॉरियर्स, कौडगाव चॅम्पियन्स इत्यादी संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. श्री सोमनाथ वाघ व श्री निहाल मणियार यांचं विनोदी समालोचन या स्पर्धेचं आकर्षण ठरले. क्रिकेटची विशेष आवड असणारे श्री तुळशीदास मुखेकर व SV नेट अकॅडमी पाथर्डीचे श्री शशिकांत निरहारी सर यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रिकेट स्टारचे रोहित अकोलकर, प्रशांत टाकरे, नवनाथ आरोळे, गणेश अकोलकर, विवेक मोरे, सूरज अकोलकर, रमेश मोरे, राहुल दानवे, भानुदास शेळके, मंगेश लगड, वाजिद सय्यद तसेच क्रिकेट स्टारच्या इतर खेळाडूंनी परिश्रम घेतले. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. आमच्याशी जोडले जा. ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. आमचं काल करंजी प्रीमियर लीग पर्व पार पडले. त्यात आम्ही 8 संघांना सहभागी केलं होतं. काल चिचोंडी आणि करंजी फायनल सामना झाला. त्यात करंजी संघाने प्रथम बक्षीस भेटलं आणि द्वितीय बक्षीस चिचोंडी संघाला भेटलं. तृतीय बक्षीस बंजारा वॉरियर्स खंडोबाडी संघाला भेटलं. आणि 5 दिवस आमचा हा पूर्ण कार्यक्रम चालला होता. 22 जानेवारीला आम्ही सुरुवात केली होती आणि 26 जानेवारीला आमच्या सर्व फायनल मॅचेस झाल्या. एक आनंदमय वातावरणात सर्व क्रिकेटचे सामने झाले. आयोजित करंजी प्रीमियर लीग पर्व 5वं या करंजीमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी भेटावी म्हणून आयोजित करण्यात आले होते. हे 5 वर्ष होते. या क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये करंजी असेल, दगडवाडी असेल, कवडगाव असेल, चिचोंडी, खंडोबाडी, भोसे अशा येथील ग्रामीण खेळाडूंना संधी दिली होती यावेळेस. आणि या क्रिकेट प्रीमियर लीगचा एकच हेतू होता की ग्रामीण संघातील खेळाडूंना वर्षातून एक संधी भेटावी. आताची पिढी ही मोबाईलकडे वळत असताना क्रिकेट खेळ
किंवा आणखी अन्य खेळ हे पूर्णपणे बंद झालेले दिसतात. पण क्रिकेट स्टार करंजीने एक एक चालू परंपरा ठेवून अतिशय आनंदी उत्साही वातावरणात या टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी 5 दिवस अतिशय प्रेक्षक, त्याशिवाय सर्व गावातील खेळाडू, माजी खेळाडू यांनी भाग घेतला व ही स्पर्धा अतिशय IPLच्या धर्तीवर उत्साहित पार पडली. क्रिकेट स्टार करंजी करंजी प्रीमियर लीग पर्व 5वं अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडलं. मी त्या कमिटीचे एक सदस्य म्हणून काम पाहत होतो. कमिटीतली सर्व सदस्य म्हणजे माझे सहकारी सर्वांनी खूप छान सपोर्ट केला आणि खूप छान नियोजन केलं. कुठल्याही खेळाडूबद्दल आकस किंवा द्वेषभावना न ठेवता सर्वांना सारखी वागणूक दिली गेली, याचा देखील मला अभिमान वाटतो. हे आमचं करंजी क्रिकेट स्टारचं म्हणा किंवा आमच्या करंजी प्रीमियर लीगचं मोठं अभिमानाची गोष्ट आहे. मुद्दाम सांगाविषयी वाटते मला ती. त्यानंतर बाहेरच्या प्रेक्षकांचे मतमतांतर असतात, पण ऑन फील्ड जो पंच म्हणून काम करतात किंवा ऑन फील्ड रात्री अपरात्री जे पिचिंगचे कामं करतात, या सगळा बोजा घेऊन त्यांना खेळ करायचा असतो आमच्या कमिटीच्या टीमला. तर त्यांनी तो सगळा प्रेशर झेलून देखील आपला खेळ देखील सुंदर केलेला आहे. त्याबद्दल देखील माझ्या करंजी टीमचे हार्दिक अभिनंदन. त्यानंतर बाहेरचा खेळाडू आणखीन आम्हाला आमचं KPLचं एक लक्ष होतं, टार्गेट होतं की आम्हाला काही गुणवंत खेळाडू घ्यायची होती की जे आम्हाला पाथर्डी प्रीमियर लीगसाठी पुट करायची होती. जसं की आम्हाला भरपूर खेळाडू मिळाले. पहिला आफताब असेल चिचोंडीचा, त्यातनं महेश असेल, रोहिदास फुलमाळी असेल.